शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये कालचा परवाचा जो आता अवकाळी पाऊस त्या ठिकाणी चालू झालेला आहे। आता जवळजवळ हा पाऊस प्रत्येक हवामान तज्ञाने त्या ठिकाणी 18 तारखेपर्यंत ते 20-22 तारखेपर्यंत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। परंतु ज्या विभागामध्ये पावसाचं प्रमाण आहे त्या विभागामध्ये द्राक्षाची नक्कीच आज त्या ठिकाणी छाटण्या झालेल्या आहे। आज बऱ्याच ठिकाणी पोग्यामध्ये असतील त्या सुद्धा प्लॉटांना आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो, त्याचबरोबर फ्लॉवरिंग मधील काही प्लॉट असतील त्याचा सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असणार आहे। परंतु त्या प्लॉटांसाठी सुद्धा आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याच्याबद्दलची आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी काका आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा। संजय विष्णू काजळे, मुक्काम पोस्ट कारसूळ, मोबाईल नंबर 8698278087. बरं, आपण उन्हाळ्यात प्लॉट बुकिंग केले होते हो, उन्हाळ्यात बरोबर आहे। तोही प्लॉट छाटला, त्याचाही माल दिसायला लागला। हो, हाय प्लॉट छाटला, काय वाटलं अनुभव? चांगले म्हणजे उन्हाळ्यात चांगलं काम केल्यामुळं चांगला माल दिसायला लागला। चांगलं माल आज आज भरपूर आला, प्रमाणात आहे, भरपूर प्रमाणात आला. म्हणजे आज जर बघितलं तर एका गाडीवर 5-5 सहा बंच आणि एकही बंच असा नाही का तो जिरणार आहे। जिरणार आहे। आणि बरोबर. त्याच्यात एक तर फेल आता 17-18 दिवस आहे त्याला। बरोबर, म्हणजे 17-18 दिवशी आज फेल निघतंय, फेल निघतंय ते. लेबलच्या अभावी निघत असेल। लेबर, बरोबर. पाऊस लेबर. आता याच बरोबर आपण कारल्याची पण बुकिंग केली, तुम्ही उन्हाळ्यात केलं होता, त्याच्यात आता काय बदल वाटला? बदल आहे कारल्यात, चांगला प्लॉट आहे कारल्यात। बरोबर आहे, बिगर पेपर आहे, बरं. खाली चिपट आहे, ओके। पण कारल्याचा प्लॉट एकदम सुंदर झाला। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण कामकाज करताना जर नियोजनबद्ध कामकाज केलं, व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही। आता सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, पाऊस तर दररोज दिसतोय आपल्याला, किंवा बऱ्याच विभागामध्ये दररोज पाऊस पडतोय आणि माल जिरण्याच्या पोझिशन मध्ये असतील, किंवा आपण स्प्रे घेत असताना आपण आज स्प्रे घेतोय, परत दुपारी पाऊस येतोय, सायंकाळी पाऊस येतोय, अशा नियोजनामध्ये आपण कशा पद्धतीने स्प्रेचं नियोजन केलं पाहिजे हे पण समजून घ्या। खर्चच काय वाटलं? नाही, खर्च मापात आहे, काय अति जास्त नाही खर्च। म्हणजे आता बरेच शेतकरी विचार करतात की नाही, खर्चाचं नाही. नियोजन कसं आता असेल, काय तुमचं असेल। ते शेड्यूल प्रमाणे जे स्प्रे टाकले ना मी, हा. त्याच्या व्यतिरिक्त फक्त एक स्प्रे फक्त पाऊस झाल्यामुळे M45 आणि 052 टाकला, म्हणजे ते बी फेल लेट झाल्यामुळे ते टाकावं लागलं मला। बरोबर आहे, नाही तर तो आपल्या शेड्यूल प्रमाणे तो पुढचा कंटिन्यू काम चालू आहे। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आता सुरुवातीच्या तुम्हाला मी 12 दिवसापर्यंतचं नियोजन सांगितलं असेल, त्याच्यानंतरचं नियोजन सांगितलं असेल, परंतु पावसामध्ये कामकाज करताना आपल्याला फवारण्या सुद्धा नियोजनबद्ध घेणं गरजेचं आहे। आता तुम्ही लक्षात घ्या, घड असा सक्षम दिसतोय, परंतु याला सुद्धा कुठेतरी फवारणी व्यवस्थित झालेली आहे। आता या फवारणी घेत असताना आपण पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची। त्या फवारणीमध्ये सुरुवातीला आपल्याला जो आपण पोगा स्टेज म्हणतो, त्या पोगा स्टेजला आपली पहिली फवारणी निघून गेलेली असते। त्याच्या अगोदर स्लेअर प्रो असेल, M45 असेल, याची फवारणी तुमची निघून गेलेली असते। परंतु त्याच्यानंतर पहिली फवारणी घेत असताना त्या ठिकाणी आपल्याला PDH किंवा 05234 2 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 500 ग्रॅम घ्यायचे। त्याच्यामध्ये बोरॉन तुम्हाला 100 ग्रॅम, 6B 10 ppm, आणि त्याबरोबर आपण कर्जेटची फवारणी पोगा स्टेजला आपण काढून घ्यायची। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की कर्जेट आपण इतक्या लवकर का त्याची फवारणी घेतोय, ॲक्रोबॅटची का फवारणी आपण त्या ठिकाणी घेतली नाही? कर्जेटचे रिझल्ट सुद्धा अतिशय सुंदर त्या ठिकाणी आलेले, कुठेही अडचण आलेली नाही। आज जे पण प्लॉट फ्लॉवरिंग मध्ये असतील त्या प्लॉटांना खराब वातावरणामध्ये सुद्धा कुठेही डाउनीचे स्पोर्स त्या ठिकाणी आपल्याला दिसले नाही। आणि दुसरी गोष्ट की आपण कर्जेटमध्ये तुमचं साधारणतः त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं M45चं काही प्रमाण असल्यामुळे तुमचे 64% M45 जर त्याच्यामध्ये येते, ते आपल्याला नंतर त्याची फवारणी करता येणार नाही। त्यामुळे तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये पोगा स्टेजला तुम्हाला कर्जेटची त्या ठिकाणी फवारणी करून घ्यायची। त्यानंतर एक दिवस जाऊ द्या, दुसऱ्या दिवशी आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची। त्याच्यामध्ये तुम्हाला यारा कंपनीचं बड बिल्डर, लक्षात घ्या, यारा कंपनीचं बड बिल्डर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम। त्यासोबत आपल्याला VS कंपनीचं प्रोस्टीन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे 200 लिटर साठी 500 मिली, आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक आपल्याला Z78 500 ग्रॅम या प्रमाणात आपण 200 लिटर पाण्याची दुसरी फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्यायची। त्यानंतर एक दिवस जाऊ द्या, परत तिसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची। तिसरी फवारणी घेत असताना आपल्याला पोगा स्टेजमध्ये असताना घडासाठी सक्षम होण्यासाठी, त्याचबरोबर पानांचं कार्य वाढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शियमची आणि मॅग्नेशियमची गरज जरूर असते। त्यावेळेस आपण तिसरी फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची। तिसरी फवारणी देत असताना आपल्याला त्या ठिकाणी टॉपकॅल 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, त्याच्यासोबत आपल्याला ब्रासमोर 250 मिली, आणि त्याचसोबत बुरशीनाशक आपण रिव्हर्स 160 मिली ही फवारणी आपण काढून घ्यायची। ही फवारणी झाली। त्याचबरोबर जर कुठे तरीही ज्या प्लॉटांमध्ये माल कमकुवत वाटत असेल, गोळीगड होण्याचं प्रमाण असेल, तर अशा प्लॉटसाठी सुद्धा आपण इसाबियन 300 मिली, डायमोर 100 मिली, त्यासोबत आपण बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो। मग तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही ॲक्रोबॅट 200 ग्रॅम, M45 500 ग्रॅम या प्रमाणात एक फवारणी आपण घेऊ शकतो। या फवारण्या जर व्यवस्थित पद्धतीने घेतल्या तर माल जिरण्याचं प्रमाण नक्कीच कमी होणार आहे
आणि कुठलीही अडचण कोणत्याही शेतकऱ्याला येणार नाही. याचबरोबर आपण ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना सुद्धा नियोजन करणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, परंतु आता जरी पाऊस चालू असेल तरीही आपण ड्रिपचे नियोजन करणं फार गरजेचं आहे. ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून आपल्याला साधारणतः 5व्या-6व्या दिवशी आपल्याला चिलेटेड झिंक 500 ग्रॅम, त्या ठिकाणी आपल्याला फेरस 6% म्हणजे एड्डा फेरस आपल्याला घ्यायचं 1 किलो, त्यासोबत 250 ग्रॅम तुम्हाला चिलेटेड मॅग्नीज घ्यायचे, मॅग्नेशियम सल्फेट 5 ते 7 किलो पर्यंत घ्यायचे. हा डोस आपण 5व्या-6व्या दिवसाला जर काढून घेतला तर नक्कीच आपल्याला ग्रोथ त्या ठिकाणी दिसून येईल. आता हे सर्व कामकाज बरोबर आहे, परंतु पावसाचं वातावरण असतं. बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आता पाऊस उघडल्यानंतर आपण काय फवारणी करायच्या. मला सकाळी अक्षरशः 5:45 वाजेपासून फोन चालू होते. आंघोळ करताना फोन बंद करून ठेवला आणि मग आंघोळ केली आणि इथपर्यंत सुद्धा फोन रेग्युलर चालू असतात. बरोबर. प्लॉट खराब होतोय किंवा पाऊस येतोय अशा वातावरणामध्ये कामकाज करताना नियोजन करणं फार गरजेचं असतं. आता या फवारण्यांमध्ये समजून घ्या की आपण कोणत्या फवारणी घेणं गरजेचं आहे. आता पहिली फवारणी आपण जर पाऊस तुम्ही सकाळी एक आपली दिलेल्या शेड्यूल मध्ये फवारणी झाली असेल, त्यानंतर पाऊस आला तर आपण कॉन्टॅक्ट बुरशीनाशकची आपण फवारणी घेणं गरजेची. मग कॉन्टॅक्ट बुरशीनाशक मध्ये तुम्ही कॉपर घेत असाल तर 200 लिटर पाण्यासाठी 700 ग्रॅम पर्यंत त्या ठिकाणी घ्यायचंय. जर आपल्याकडे पाण्याचं प्रमाण झाडावरती असेल, पाल्यावरती पाणी साचलेलं असेल तर नक्कीच आपण 200 लिटर पाण्यासाठी 700 ग्रॅम त्या ठिकाणी कॉपर घेऊ शकतो, किंवा आपण त्या ठिकाणी क्युप्रोफिक्स 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम या प्रमाणात एक फवारणी घेऊ शकतो. आता ही फवारणी घेत असताना आपण हा पण विचार करणं गरजेचं आहे की आपण कॅल्शियमची फवारणी मागे पुढे होत असेल किंवा ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपल्याला, किंवा त्याच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण कॉपर किंवा क्युप्रोफिक्सची कोसाईडची फवारणी त्या ठिकाणी टाळून घ्यायची. त्या ठिकाणी आपल्याला Z78 असेल, तुमचं M45 असेल, एंट्राकॉल असेल, याच्यापैकी आपण एक बुरशीनाशकची फवारणी करून घेणं गरजेची. परंतु ज्यावेळेस पाणी असेल त्यावेळेस आपण प्रत्येक बुरशीनाशक 200 लिटर पाण्यासाठी सर्वसाधारणपणे 500 लिटरचं प्रमाण, 500 ग्रॅमचं प्रमाण असेल तर आपण त्या ठिकाणी 200 ग्रॅम त्या ठिकाणी एक्सेस आपल्याला त्या ठिकाणी बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्यायचे. आता ही झाली फवारणी. परंतु संध्याकाळी बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येतात की आपण 6च्या नंतर पाऊस झाला, आता आपण कुठली फवारणी घेतली पाहिजे, रात्रीचा ट्रॅक्टर चालत नाही, बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी येतात. अशा वेळेस आपण ही गोष्ट समजून घ्या की आपण रात्रीची फवारणी करण्याची कुठलीही त्या ठिकाणी गरज नाही, परंतु सकाळी त्याच्यावरती ऊन पडत असेल तर ऊन पडण्याच्या अगोदर आपली फवारणी होऊन जाणं त्या ठिकाणी गरजेची असेल. आता ही फवारणी घेत असताना आपण ही पण गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे दव असू द्या, थोडं बहुत प्रमाणात बारीक पाऊस असू द्या, तरीही त्या ठिकाणी आपण बुरशीनाशकची फवारणी करून घेणं गरजेचे राहील. या अशा पद्धतीने जर तुम्ही पोगा स्टेजला जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. त्याचबरोबर फ्लॉवरिंगच्या स्टेजच्या रानांमध्ये ज्या अडचणी येतात, आता बरेचसे आपल्याकडचे असलेले प्लॉट कमीत कमी 25% प्लॉट आज फ्लॉवरिंग मध्ये आहेत. मग अशा प्लॉटांसाठी आपण काय नियोजन करू शकतो. आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगतोच, मी ज्यावेळेस फ्लॉवरिंगच्या प्लॉटमध्ये तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ असेल, परंतु तरी मी सांगतो की आपण पाऊस आल्यानंतर कोणती फवारणी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. तुमचा जर दोडा स्टेज ते सर्वसाधारणपणे फ्लॉवरिंग 50% पर्यंत असेल तर अशा वेळेस आपण फवारणी घेत असताना आपल्या रेग्युलर शेड्यूलच्या व्यतिरिक्त आपल्याला फवारणी घेत असताना एक फवारणी त्या ठिकाणी सांगतो, त्याच्यामध्ये तुम्ही प्रोफाइट 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम, एंट्राकॉल 500 ग्रॅम ही एक फवारणी आपण घेऊ शकतो. परंतु फ्लॉवरिंग मध्ये या फवारणी घेत असताना बऱ्याच वेळेस आपल्याकडे दव बादड असतं, पाऊस झालेला असतो, मग अशा वेळेस पाणी धरून ठेवलेलं असतं गाडाने. अशा वेळेस आपण पहिली फवारणी म्हणजे पहिला राऊंड आपण त्या ठिकाणी फक्त प्रोफाइट 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम घेऊन पहिला राऊंड आपण त्या ठिकाणी मारून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत 5-10 मिनिटं जाऊ द्या आणि त्याच्यानंतर एंट्राकॉल तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम घेऊन परत एक फवारणी त्याच प्लॉटमध्ये करून घ्या. अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल. त्याचबरोबर परत 2 ते 3 फवारणी तुमच्यासाठी सांगून ठेवतो की आपण फ्लॉवरिंग मध्ये असताना काय काळजी घेतली पाहिजे. अशा वेळेस जखमा होणं, त्या जखमांमधून डावणीचे स्पोर्स तयार होणं, गळकूज होणं या बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी येतात. मग याच्यासाठी तुम्हाला डावणीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक डिटेक्शन त्या ठिकाणी एक्स्ट्रा आलं चालेल, परंतु आपण त्या ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणात पानं तापलेले असतील, थोडा बहुत सूर्यप्रकाश मिळत असेल तर आपण त्या ठिकाणी कस्टोडिया, आदामा कंपनीचं कस्टोडिया 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली ही फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्यायची. ही जर फवारणी आपण थोडा सूर्यप्रकाश असताना करून घेतली तर आपल्याला डावणीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही, गळकुजीवरती आपल्याला नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळेल. जर कस्टोडिया आपल्याकडे नसेल तर आपण फॉलिक्युअर 200 लिटर पाण्यासाठी 150 मिली, एंट्राकॉल 500 ग्रॅम ही सुद्धा फवारणी आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण तिसरी फवारणी आपल्याला तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये तुम्ही किटोसान 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली, बॅसिलस 500 मिली या प्रमाणात सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो. त्यानंतर आपण अजून एक फवारणी तुमच्यासाठी सांगतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रायको 500 मिली आणि प्रोटेक्शन व्हॅलिन ॲग्रोचं प्रोटेक्शन आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्राम ही सुद्धा आपण एक फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. या जर आपण पाऊस उघडल्याच्या नंतर आपण व्यवस्थित रात्रीची वेळ असू द्या, फ्लॉवरिंग मध्ये लक्षात ठेवा, रात्रीची जरी वेळ असेल आणि पाणी घडामध्ये राहत असेल तर आपण रान व्यवस्थित पद्धतीने हलवून झटकून आपण त्याच्यामध्ये फवारण्या करून घेणं गरजेच्या राहतील. जर आपण हे 3 ते 4 दिवस व्यवस्थित काळजी घेतली तर प्लॉटमध्ये कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. परंतु अजून एक मुद्दा असा आहे की आपण दोडा स्टेजला सुद्धा बऱ्याच वेळेस गळ होते.
त्यानंतर दोडा स्टेजच्या नंतर गळ होते. परंतु याच्यामध्ये आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे? जर आपल्याकडे मी तुम्हाला सांगितलेलं असतं की आपण 22-23व्या दिवशी त्यासाठी पानदेट परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण पिटिओल करतो त्यावेळेस आपल्याला त्याच्या रिपोर्टनुसार जर आपल्याकडे पोटॅशची लेवल कमी असेल, मॅग्नेशियमची लेवल कमी असेल, तर आपल्याला त्या पद्धतीने फवारणी घेणं गरजेच्या राहतील. जर तुमच्याकडे पाऊस असेल तर अशा वेळेस तुम्ही एसओपी 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो, लक्षात घ्या एसओपी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो, त्यासोबत तुम्ही सल्फर अर्धा ग्रॅम म्हणजे 100 ग्रॅम या प्रमाणात सुद्धा आपण पाऊस उघडल्यानंतर जर वेळोवेळी फवारणी केली तर कुठलीही कूज त्या ठिकाणी आढळणार नाही, कुठलाही नायट्रोजन एक्सेस होणार नाही. नक्कीच आपल्याला त्याचा फायदा त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याबरोबर अशा प्लॉटांमध्ये ज्या ठिकाणी नायट्रोजन एक्सेस असेल, गर्दी असेल, अशा ठिकाणी आपण दुसरी फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्या फवारणीमध्ये तुम्हाला पोटॅशियम मॉलिब्डेनम साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 60 ग्रॅम, लक्षात घ्या ही फवारणी घेत असताना आपण काळजी घेणं गरजेची. 200 लिटर पाण्यासाठी 60 ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी पोटॅशियम मॉलिब्डेनम त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याच्यासोबत आपण कोणतंही बुरशीनाशक, मग तुम्ही त्या ठिकाणी रिव्हर्स घेत असाल 160 मिली घ्या, तुम्ही एंट्राकॉल घेत असाल 500 ग्रॅम घ्या, त्यासोबत Z78 घेत असाल तरी 500 ग्रॅम घ्या आणि सल्फर घेत असाल तर अर्धा ग्रॅमनी घ्या. ही सुद्धा फवारणी आपण काढून घेणं गरजेची राहील. जर या व्यवस्थित फवारणी आपण नियोजनबद्ध केल्या तर कुठलीही गळकूस तुम्हाला दिसणार नाही. त्याचबरोबर गळकूस होऊ नये म्हणून आपण पुढचं सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं असं की आपण फर्स्ट टिप झाली त्याच्यानंतर आपण घडाच्या पाठीमागचं एक एक पान काढून घेणं गरजेचं आहे. आता हे पान काढल्यानंतर बऱ्याच वेळेस त्या पानांमधून एक्सेस झालेलं नायट्रोजन सुद्धा त्या जखमेतून बाहेर निघून जातं आणि घडामध्ये त्या ठिकाणी अडचण येत नाही, पाणी साचून राहत नाही. जर हे नियोजनबद्ध कामकाज केलं, प्रत्येक घडामागचं पान काढून घेतलं तर आपल्याला फवारणी सुद्धा व्यवस्थित त्या बेंचवरती व्यवस्थित बसते. आणि असंच नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर तुम्हाला फ्लॉवरिंग स्टेज असेल, दोडा स्टेज असेल, तुमचं फेलफुटीची स्टेज असेल, पोगा स्टेज असेल, तरीही कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आणि हा पाऊस जरी आपल्याकडे येतोय तरी कोणत्याही शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. फक्त ज्या ठिकाणी ट्रॅक्टर चालत नसेल अशा ठिकाणी आपल्याला हाताने फवारणी करणं गरजेची राहील, हे पण ती गोष्ट समजून घ्या. तर शेतकरी मित्रांनो काय करा, याच पद्धतीचे प्रत्येक व्हिडिओ आपण तुमच्यासाठी देतो. काय इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आता? ते सांगेल ना, म्हणजे डॉक्टर अग्रवाल त्या प्लॉट दिल्यानंतर सुधारणा झाली माझी वेळी. बरोबर. तर त्याच्यानंतर त्यांना सांगू तुम्ही करा. आता आपण व्हिडिओ देतो, प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांना समजावून सांगतो. तुम्हाला पण मी तुम्हाला माझ्या मते प्रत्येक गोष्ट माझ्या मते 5-10 मिनिटं वेळ देऊन सांगितलेली असेल, प्रत्येक वेळेस सांगितले असेल. बरोबर. आणि कशामुळे आपल्याला काय फायदे होणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले, सांगितलं. तोटे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी हा, सांगितले. बरोबर. परंतु ज्यांना कोणाला अडचण असेल आपण त्यांना त्यांच्याच भाषेत आपण उत्तर देण्याची सुद्धा आपण तयारी ठेवतो. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, यापुढे कुणाला काही अडचणी असतील तर ऑफिसला कॉल करून अडचणी विचारून घेत चला. तुम्हाला बुकिंग क्रमांकावरती कॉल करा. प्लॉट बुकिंग करायची नसतील, काही अडचणी असतील तरी विचारून घेत चला. तुम्हाला स्प्रेचं नियोजन नक्की त्या ठिकाणी मिळेल. 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. नियोजन व्यवस्थित करा. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.